नमस्कार. सास की दुल्हनच्या आदिल भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. तेवढ्यात बाहेरून सासरे म्हणाले, सुनबाई दूधवाला आलाय. हो बाबा. तात्परतेनं पातेलं घेऊन राधिका बाहेर धावली. दूध घेतलं अन म्हणाली, बाबा तुम्हीही नाश्ता करून घ्या. मान टेबलवर आलोच. त्यांना वाढता वाढता राधिकेनं म्हटलं, बाबा एक सांगायचं होतं. बोल ना. राजन भाऊची लग्न करायला तयार झालेत. अरे वा. कशी हवी आहे मुलगी? खूप खूप सुंदर हवी आहे. एवढंच ना? अगं वाटेल तेवढ्या सुंदर मुली आहेत. त्यानं फक्त पसंत करावी. बार उडवून देऊ. सुनबाई तू ही आघाडी सांभाळ. मी ती सांभाळतो. बाबांनाही एकदम उत्साह आला होता. कधीपासून दुसऱ्या सुनेची वाट बघत होते. शिवाय काय बाबा? बाबा काहीच बोलले नाहीत. राधिकाला कळत होतं. तिच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. अजून घरात बाळाची चाहूल लागली नव्हती. बाबांची तीच खंत होती. बाबांकडे एक नातलग आले होते. ते म्हणाले, अहो मुलगी तुम्ही बघा, होकार द्यायला. एकदा त्यांच्या घरी जाऊन या. बाबांनी त्या नातलगानं दिलेली माहिती राधिकेला दिली. राधिका सगळ्या घरादाराची काळजी घेते. सगळ्यांनाच आनंद वाटावा म्हणून झपाटते. तिच्या मनात शंका आली. राजन खूपच भाबडा आहे आणि ही मुलगी हॉस्टेलला राहिलेली. घरात जमवून घेईल का? रात्री उशिरा शिबू आल्यावर तिनं विषय काढला. शिबूनं समजूत काढली. हॉस्टेलला राहणारी प्रत्येक मुलगी लवंगी मिरची नसते ग. स्मार्ट असेल, कारण तिथलं वातावरणच तसं असतं. तू काळजी करू नकोस. बाबांनी फरमान काढलं. आज सगळे अमुक ठिकाणी जाणार आहेत. राजन तुलाही यावं लागेल. राजननं काहीही न विचारता हो म्हटलं. खरंच किती साधा आहे. कुठं जाणार, कशाला जाणार एवढंही विचारलं नाही. राधिकाच्या मनात आलं. त्याच्या घरी गेले. मुलगी समोर आली. खरोखरच अप्रतिम लावण्य होतं. बघताच राधिका म्हणाली, भाऊजी सास की दुल्हन हीच आहे. हसून राजननं संमती दिली. इतर काही ठरवायचं नव्हतंच. पण बाबांनी ठामपणे एवढं मात्र सांगितलं, आम्हाला काहीही नको. पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. त्याचा राग मानू नये. आमच्या घरात मोठी सून आहे. सगळं घर ती कौशल्याने सांभाळते. तिच्यामुळेच घरात शांतता, सौख्य, समाधान आणि आनंद आहे. नव्या सुनेनं ते सौख्य, तो आनंद, समाधान कायम ठेवावं. राधिका विचार करत होती. या सुंदरीनं स्वतःच्या हातानं कधी ग्लासभर पाणीही घेतलं नसेल. किती नाजूक आहे ही. नखशिखांत सौंदर्य आहे. घरी आल्यावर एकदाच राधिकेनं म्हटलं, एवढं हे सौंदर्य, हे लावण्य आपण सांभाळू शकू? ती छान काम करेल. नाही केलं तर आपण काय करू? सहजपणे राजन उद्गारला. तिचे नखरे, गोड कौतुक चोचले झेपतील आपल्याला. मी करेन ना सर्व, राजन म्हणाला. शिबूनं म्हटलं, राधिका नको काळजी करूस. बाबांनीही म्हटलं, सुनबाई सगळं राजनवर सोपव. ती अणतो बघून घेती. दिवसभर कामानं शिनलेली राधिका अंथरुणावर पडली. पण झोप लागत नव्हती. एकच गोष्ट मनात येत होती. राजन फार सरळ मनाचा अन भाबडा आहे. ही सुंदरी त्याला समजून घेईल का? लग्नघरात जोरात तयारी सुरू झाली. राधिकेला सगळं बघायचं होतं. प्रत्येकजण तिलाच हाक मारायचा. पायाला चक्र लावून ती फिरत होती. नवरा नवरीच्या पोशाखाबद्दल चर्चा झाली. बाबांना गंमत वाटायची. ते म्हणायचे, मॉडर्न युग आहे, चालू द्या. नवरीच्या साड्या खरेदी केल्यावर राजननं राधिकेला विचारलं, वहिनी तुझी साडी मी पसंत करू की दादा करेल? तुमच्या दादानं यापूर्वी कधी काही पसंत केलं होतं तर आता करतील. राधिकेनं म्हटलं. तिच्या मनात आलं की शिबूनं तर एवढ्या वर्षात कधी म्हटलं नाही की ही साडी तुला शोभून दिसते की या साडीत तू किती सुंदर दिसतेस. आता सुद्धा त्याला खरेदीला चल म्हटलं तर तुम्हीच जा म्हणाला आणि कामावर निघून गेला. नकळत तिचे डोळे पाणावले. वहिनी काय झालं? काही नाही. चला माझी साडी निवडूयात.
दुकानदारानं बऱ्याच साड्या दाखवल्या. जरीची सुंदर काळी साडी राजनने निवडली. नाही भाऊजी, लग्नात काळा रंग अशुभ मानतात. कोणी सांगितलं? दुकानदारही म्हणाला, मॅडम हा रंग तर सध्या फॅशनमध्ये आहे. तुमच्या गोऱ्या रंगावर ती खूप खुलून दिसेल. शेवटी एक काळी आणि एक हिरवीगार अशा 2 साड्या राजननं वहिनीसाठी खरेदी केल्या. घरी परतताना राजन म्हणाला, तुझं दुःख मला कळतंय वहिनी. मी मात्र सुंदरीला सुखात ठेवणार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत हे मी बघेन, आणि आलेच अश्रू तर ओठांनी टिपून घेईन. भाऊजी, तुम्ही खरोखर खूप चांगले आहेत. उदास हसून राधिका म्हणाली, वहिनी, तिला एकदा घरात येऊ दे. ती तुझी मैत्रीण म्हणूनच वागेल. तू तिची थोरली ताई असशील. राधिकेला तर आता त्या सध्या सुंदरीचा हेवाच वाटायला लागला. पण ती खुशीत होती. घर पाहुण्यांनी गजबजलं होतं. सगळे राधिकेच्या व्यवस्थापनाचं कौतुक करत होते. त्यामुळे ती सुखावली होती. थोरली जाऊ म्हणून काम करत मिरवतही होती. बाबांनी 3 दिवस सतत सनई चौघडा लावला होता. सनईच्या सुरातच नव्या सुनेनं उंबरठ्यावरचं तांदळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला. कोणीतरी म्हणालं, सुनबाई तांदूळ उधळेल अन राजननं ते गोळा करायचे. राधिकेच्या मनात आलं, तिला आधीच सांगायला हवं होतं, माप हळूच ढकल. पण ती बोलली नाही. काही दिवसातच राधिकेच्या मनातील शंका खरी ठरली. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.